3 महिन्यांपासून बैठकाच अंमलबजावणी कधी? स्थायी समिती सदस्यांचा संताप. भरती जागा विकास झिरो पेंडन्सीवर निष्क्रियतेचा आरोप. मागील 3 महिन्यांपासून केवळ बैठकाच होत आहेत. प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार असा संताप जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी केलेल्या सूचनांवर जर कार्यवाही होत नसेल तर अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद चालवावी असा त्रागा त्यांनी व्यक्त केला. स्थायी समिती सभेत सदस्य याबाबत आक्रमक झाले होते. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी अध्यक्ष संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह सदस्य ॲडव्होकेट शीतल बाबर, जयराज पाटील, सुदीप गडदे, रमेश देवर्षी, विराज नाईक, अमित पाटील यांच्यासह सभापती सावित्री रवी पाटील, पृथ्वीराज पाटील, दादासाहेब कोळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ आदी अधिकारी उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून सदस्य आक्रमक झाले. गेल्या 3 महिन्यात फक्त बैठका झाल्या, परंतु त्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांचे पालन प्रशासनाकडून का होत नाही असा संतप्त सवाल सदस्यांनी व्यक्त केला आहे. जयराज पाटील यांनी म्हटले की आतापर्यंत 3 स्थायी समितीच्या सभा झाल्या, बैठका झाल्या. यात घेतलेल्या निर्णयावर प्रशासनाने काय केले ते स्पष्ट करावे. दर बैठकीत प्रशासन वेळकाढूपणा करते, त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत. तालुकानिहाय आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली. मिरजेतील सभेसाठी ऐनवेळी नोटीस दिली गेली, यावर संताप नोंदवला गेला. सभेत शिक्षण आरोग्य विभागातील भरतीविषयी सदस्यांनी तक्रार केली. भरतीबाबत सदस्यांना विश्वासात घेतला नाही. शिक्षकांच्या रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली, मात्र त्याची कल्पना सदस्यांना दिली नाही. आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर रुग्णवाहिका चालकांची भरती होणार आहे, परंतु या प्रक्रियेबाबत सदस्य अनभिज्ञ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.